सरकारला निवडून काढायचं म्हणजे कोण निवडून येईल? काय सांगू शकत मग इथं मोदी सरकारच्या महायुतीकडनं कोण आहे? नारायण राणे बरोबर. ते म्हणतात मोदी सरकार. लोक काही वेळेला उमेदवाराचं नाव घेत नाहीत, पण हा वाळ्याची टोपी थंडगार वाटतं एकदम. आमचा घाम निघाला. होय, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. काका असे 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 थांबा, आपण बोलूयात जरा. काय अंदाज इथला? नारायण राणे. नारायण राणे, दुसरं कोच नाही. कणकवली म्हणून नारायण राणे. दुसरीकडे पण जोर आहे त्यांचा. आहे हा काम नारायणचं काम आहे हो, काम करतो ना. करतात सांगितलं बाकी मी पहिला दुसरा ह्याला तू आला तोंड बघायला आलाच नाही इकडे. कोण आहे काय? 400 पार करणार. होय, 100%. आपकी बार 400 पार. 400 पार का 505 म्हणून हरकत नाही. होय. वा वा, हात मिलाव. काकांचा जोर, काकांचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे. काम करतो त्याला जायचं. बरोबर बरोबर बरोबर. ते म्हणतात निवडून आले तर उमेदवार नंतर तोंड दाखवत नाहीत, असं त्यांचं म्हणणं पडलं. हे काय मुरमुऱ्याचे लाडू घेतले इतके? नाही बनवतो आम्ही. बनवतात तुम्ही? वा वा, प्रोडक्शन आहे. काय प्रोडक्शन आहे? काय भाव दिला? ते 140 रुपयाला एक बंडल असतं. होय, गोड मुरमुऱ्याचे लाडू. वा, कोकणातल्या बाजारात लोक आवर्जून खरेदी करतात. हा एक सगळा गोडवा वेगळा असतो. हा कोकणी मेवा सगळा. हा बरं, मला सांगा यंदा कोण गोड मेवा खाणार इलेक्शन मध्ये? कोण निवडून येणार? निवडून यायला म्हणजे काय, आता कसं समजणार आहे? जो पैसे वाटणार तर जरा लोकांना पैशाची आवड आहे ना. पैसे वाटणार तो पैसा, लोकांना पैसे पाहिजे असतात, बाकीचे त्याला काय माहिती नसतं. त्यांना देणं घेणं काय नसतं, काहीच नाही. उद्याचा दिवस आला म्हणजे झाला. पुढचं कोणी बघितलं? बस, पुढचे दर वाढले, काय वाढले, कोणाला काय करायचं? उद्या खर्च काय नाही. आज मजा करायची, वडेपाव खायचं, म्हणजे काय पाठसून फिरायचं लोकांच्या पाठसून. काय नाही, नंतर ते विचार काय करत नाही. आपल्याला काय संबंध नाही म्हणतात ते. बरोबर बरोबर. काका दिल गुलाच आहेत. काका म्हणले उद्या खर्च होणार, तो खर्च आणि येणार तो उमेदवार. वा, मस्तच. तर असा हा कणकवलीचा आठवडी बाजार, जिथे आपल्याला कोकणातला माणूस भेटतो. काही वेळेला तो त्याचं मत व्यक्त करतो मोकळेपणाने, काही वेळेला तो बोलत पण नाही, आणि काही वेळेला विचार करू सांगू असं तो सांगताना दिसतो. होय हो काका, इथले का? होय का? हो इथले कणकवलीचेच. कणकवलीचे. होय ना. हे वेगवेगळं सगळं कटलरी. वा 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 वा, मस्त आहे गाड्या. जोरदार बाजार, जोरदार चालू आहे. एक नंबर. एक नंबर. होतोय व्यवसाय. वा वा, सर्वांचा होतो. सर्वांचं होतं. होऊ दे सगळ्यांचा व्यवसाय बाबा. कोरोना नंतर लोक उठता उठेना, व्यवसाय झाला नाही लोकांचा. बरं मला सांगा, आता इलेक्शन आहे, इथं विनायक राऊत उभे आहेत आणि दुसरीकडे नारायण राणे. काय चर्चा करतायत लोक? काय त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही मी. नाही काय? अशी सगळीच लोक कशी तुमची कोकणातली म्हणतात हो की आम्ही बोलू शकत नाही, आम्ही विचार करतोय वगैरे? फार असं काहीतरी मनात ठेवून असतं काय कोकणातल्या लोकांचं काम? नाही, कणकवलीमध्ये हा राजकारणी विषय कोण सहसा बोलायची बघत नाही. होय का? नाही बोलत. नाही बोलत. नाही बोलत. तुम्हीच बोलत नाही की सगळेच बोलत नाही? ते माझं वैयक्तिक सांगतो मी, बाकीचे कधी सांगू शकत नाही. बरं 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 बरं. बरोबर ना. पण तरी लोक काय चर्चा करतात? सांगत नाहीत. नाही सांगत नाही काय. बरं बरं बरं, सावध मत. त्यामुळे सांगत नाही, जे काय ते मनात ठेवून चालतं सगळे काही. तर असा हा कोकणातला माणूस चाललाय का? वेळ व्यवस्थित आहे का? हा, लोक म्हणतात टाइम खराब चल रहा है. चल रहा है जो चल रहा है. हा ना. वेळ कोणाची चांगली चालली इथं? मराठीला विचार. हाँ, समय किसका अच्छा चल रहा है? किसका चल रहा है? मोदी का चल रहा है. मोदी का चल रहा है. ते म्हणतात मोदी का समय अच्छा चल रहा है, असा त्यांचा अंदाज आहे. मावशी, काय प्रचाराचा नारळ फुटला की नाही कणकवलीत? नारळ घेऊन बसलो तुम्ही? हो, त्यांना विचारा. पण तुम्ही सांगा की इथं काय चर्चा आहे? आपलं विनायक राऊत, नारायण राणे, काय? नारायण राणे. नारायण राणे होय ना. जोरदार. दुसरं कोण नाही? एकमेव. मग लोक तर विनायक राऊत म्हणतात. आम्ही आमचं मत सांगितलं. तुम्ही तुमचं मत सांगितलं. कामं झाली? हो, बरीचशी कामं झाली. होय ना. कामं केली ना. भेटतात सगळ्यांना साहेब? हो हो. हा, जो निवडून आला त्यांनी नंतर चेहरा दाखवणं आवश्यक आहे. हो ना. चेहरा बघायला मिळतो. वा वा, भेटतात म्हणाले ते. मावशी, चालली खरेदी? रंगीबिरंगी बांगड्या, आपलं हाऊस. हा, कुठल्यात मावशी? जरा बोलू बरं. हा हा, मावशी कुठल्या? आम्ही असरुंडी. असरुंडीचे का? वा वा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. मतदान करता का? हो, करतो. करता? करतो. बर, मग काय यंदा विनायक राऊत, नारायण राणे, काय अंदाज तुमचा? विनायक राऊत. विनायक राऊत जोर आहे विनायक राऊतांचा.
जोर आहे ना. जय महाराष्ट्र. जय महाराज. हा, जय महाराष्ट्र. घामाघूम झाल्यागत परिस्थिती मंडळी. कडकडीत ऊन आहे सकाळचं आणि या सगळ्या उन्हामध्ये आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या म्हणजे लोकसभा मतदारसंघातल्या कणकवली या भागातल्या बाजारपेठातल्या लोकांची मतं जाणून घेतोय. एकीकडे विनायक राऊत, दुसरीकडे नारायण राणे. घेतलं खारी चिवडा, झाली सगळी खरेदी. हा, शेवगा नाही नाही, 1 मिनिट बोलायला पाहिजे तुम्ही. नाही गेला काकू. कशी दिली सुकी मच्छी? संबरला 5 आहे, 6 घ्या. होय का? हो, सुका बाजार कणकवली. कणकवलीचा होय ना? आता कणकवलीत, कणकवली बाजार. कणकवलीमध्ये हो, कणकवली. कोणाचा जोर आहे कणकवलीत? कणकवली. हा, नाही ते माहित नाही. मला बोलू काय होत. हा, विनायक राऊत, नारायण राणे. विनायकराव कणकवली मध्ये बाजारपेठला आहे. होय का? ते निवडून येतात असं म्हणणं आहे तुमचं? हो. बर, आहे की नाही? जोरदार हुजे सुका बाजार असा सगळा आठवडी बाजार. हा, इथलेच होय. काय जोर आहे? झालं मार्केट. विनायक राऊत. हा, एका शब्दात. भरलेला हा सगळा बाजार, फिरायला तितका मोठा. आणि फिरायचं म्हणलं म्हणजे मग वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी होते. तर कणकवली मार्केटमध्ये आपण मूळ महाराष्ट्राचा जाणून घेतोय. एकीकडे आपण पाहिलं विनायक राऊत, दुसरीकडे नारायण राणे आणि लोक आपापली मतं जी ती व्यक्त करताना दिसतात. तरी आणखीन काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. एक इथलेच का? नाही, बाहेरचं. बाहेरचं कुठलं? सोलापूरचं. सोलापूरचं. हा, सोलापूरला गेलतो की आम्ही. हा, सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं, तिथला मूळ जाणून घेतला. कोण येते सोलापुरात? सोलापुरात कोण येते? हा, सोलापुरात कोण निवडून येते? शिंदेची पोरगी येणार. शिंदेची पोरगी येणार. नाव माहित नसतं, शिंदेची पोरगी असं म्हणणार. हा, ताई 1 मिनिट, झाला का बाजार? हा, अशा बघा इकडे. हा, काय इकडं एवढं गरम होतंय? एवढ्या गरमीत बाहेर पडले तुम्ही? मग काय करणार? हवं नको हा, खायला हवं ना, मग न्यायला हवं. न्यायला हवं. घरातलं सगळं काम तुमच्याकडे एका असतं. मुलगा आला. वा 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 वा. बरं, आता काय इकडं निवडणुकीचा मूड काय दिसतोय? विनायक राऊत आहेत, नारायण राणे. का बाबा, खरं वाटत नाही आम्हाला. काय खरं वाटत नाही? हा, अशी कोकणातली लोक मोकळी बोलत नाहीत. मी पाहिलं असं स्पष्ट सांगत नाहीत नाव लगेच. चित्र असं काय सांगता येत नाही. होय का? असं काय पक्क असं काय 50-50 ते म्हणतात 50-50. मंडळी, ही होती कणकवली विधानसभा मतदारसंघातली वेगवेगळी लोक, इथले सगळे स्थानिक. कारण इथली ही सगळी मतं जाणून घेतल्यानंतर आपण जाणार आहोत माझ्या शोच्या चौकटीत. कारण तिथे असतील विरोधक, तिथे असतील सत्ताधारी, जे खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बद्दलचे दावे प्रतिदावे करतील. आणि त्यातनं आपल्याला कळू शकेल मूड महाराष्ट्राचा. मंडळी, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या कणकवलीत